कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुझ्याकडे काय पुरावा आहे? ते पेपर मी पाठवले होते म्हणून। अर्जुन, अहो दाजी, माणसांपेक्षा मोठा पुरावा काय असणार आहे? दिवस पेपर आले तेव्हा बापू होते, मोना होती, आम्ही सगळ्यांनीच आवरले ते तिला। मी कधीच पेपर पाठवले नाहीत। अर्जुन, एक मिनिट, तू काय बोलतोयस? तू शांततेत विचार कर। अरे तुझी इच्छा नसती तर मी डिवोर्स पेपरवर का सही केली असते अर्जुन? आपण काय बोलते अमोलला भाऊजींविषयी? म्हणजे हेच की त्यांचे बाबा त्यांना कसे सोडून गेले, ते किती वाईट आहेत आणि ते कधीच परत नाही येणार। ती जर अशीच वागणार असेल ना तर डिवोर्स शिवाय पर्याय नाही आता। बापरे, हे प्रकरण चांगलंच तापणार असं दिसतंय। इथे रुपाली ताई पण आलेत। नाही मोना, वंश सोडून कुणाची बाजू घ्यायचा विचार पण नको करूस, नाही तर थोड्या दिवसांनी निघायचंय ते आत्ताच घरातून बाहेर निघावं लागेल। वरून नवरा हाताला धरून घरातून बाहेर काढेल ते वेगळं। आप्पे, अगं तू सही केलेले पेपर माझ्यापर्यंत आलेत। मी कधीच कुठलेच पेपर तयार केले नव्हते। ते काय? अपर्णाने पाठवलेले डिवोर्स पेपर आहेत, डिवोर्स पेपर आहेत। अरे अर्जा, कुणीच कुणाला पेपर पाठवले नाही। मग पेपर आले कुठून? मी पाठवले होते ते पेपर, पाठवले होते ते पेपर। रुपाली, काय बोलतेस तू? तुझं तुला कळतंय का? खरं तेच बोलतेय मी। का रुपाली? अर्जुनच्या आयुष्यातला एवढा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा अधिकार तुला कोणी दिला? दादा, अरे कळतंय का? 7 वर्ष लांब राहिलोय मी अमोलपासून, 7 वर्ष। ज्यावेळी हे पेपर आले ना, एका दिवसात सह्या केल्या होत्या मी अमोलचा विचार न करता। का? रुपाली वहिनींच्या विश्वासा खातर। वा वहिनी। पण भाऊजी, मी काहीच चुकीचं केलेलं नाहीये। आई, अहो सगळं मान्य आहे मला की मी तुमच्यापासून अमोलला लांब नेलं, पण आपण एकमेकींच्या बहिणी होत ना। मी तुम्हाला रुपाली ताई म्हणून हाक मारते ना। मी असं काय मोठा गुन्हा केला की तुम्ही माझा संसार मोडायला निघाला? संसार? कसला संसार? काही असेल, पण तुम्ही का केलं तसं? अपर्णा, भाऊजींना तुझ्या सोबत यायची तशी इच्छा नव्हती। रुपाली, अगं त्या दोघांना एक पोरगा आहे आणि तू त्यांचा संसार गैरसमजातून तोडायला निघाली होतीस। अर्जुन, अरे काय फरक पडतो त्याने? आर्या, अगं लग्न होत असताना जशी 2 मन एकत्र येतात ना, तशी 2 घरं पण एकत्र येतात। ती 2 मन वेगळी झाली ना तर त्या घरामध्ये ताटातूट होती। अगं नाती सुद्धा काळवंटात। अर्जुन, मी रुपालीच्या वतीनं तुझी माफी मागतो। मला असं वाटलेलं की डिवोर्सचा निर्णय हा सर्वस्वी तुझा आणि अपर्णाचा आहे। वहिनी, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती मला। आणि तसंच जर असतं तर आप्पी अमोलच्या वाढदिवसाचं आमंत्रण घेऊन आपल्या घरी आलीच नसती। काय वहिनी, आली होती ना आप्पी? हिरणी आणली होती, बाबांना आणि अर्जुनला आवडते ना।
तेवढी द्याल प्लीज. ती घेतल्यावर जाशील तू इथनं? ठीक आहे, दे इकडं. निघ आता इथनं. आणि हो, परत आमच्या घराकडे फिरकू सुद्धा नकोस. सगळं माहिती आहे मला. आप्पी आली होती, फिरणी घेऊन आली होती. तुम्ही आप्पीला हाकलून दिलं ते पण माहिती आहे मला. आणि फिरणी फेकून दिलीत ना ते पण माहिती. काय? हो कदम. आणि वहिनींनी आपल्यापासून हे सगळं आजपर्यंत लपवून ठेवलं. आणि आप्यान मी हॉस्पिटलमध्ये विनायकरावांना बघायला आलो तेव्हा सुद्धा वाटेल तसं बोललाय तुम्ही आप्याला. तिनं ऐकून घेतलंय. रुपाली, अगं कशासाठी एवढी उठाठेव? मामनजी, मला आपल्या आयुष्यात ही अपर्णा नकोय. हिच्यामुळे माझ्या प्रत्येक माणसाला झालेला त्रास मी बघितलाय. अहो वहिनी, अमोलचा विचार करायचा ना. मग अमोलचा थोडा विचार करायचा. वहिनी, बाकीच्यांचं सगळ्यांचं सोडा. तुम्हाला कळायला पाहिजे होतं की आता अमोल आणि मी एकत्र राहणं किती गरजेचं आहे. ते राहिलं बाजूला. तुम्ही काय करताय? आप्पीला दोष देत सुटलाय. काय वहिनी? रुपाली, हे सगळं लपून ठेवून काय मिळालं तुला? का असं वागतेस तू? कारण अपर्णा स्वार्थी आहे. तिने 7 वर्षापूर्वी भाऊजींनाच नाही तर मला आणि तुम्हाला पण फसवले. ताई, अहो बास करा की आता. खरंच बास करा. अजून किती गोष्टींचं ओझं तुम्ही माझ्यावर टाकणार आहात? हेच खरंय अपर्णा. भाऊजी, ती आधी काय म्हणायची? मी अमोलची मोठी आई आहे, मोठी आई. आणि हे मोठे बाबा. आणि माझ्यानंतर अमोलला फक्त तुम्हीच सांभाळू शकता. पण काय केलं हिनी? वेळ आल्यानंतर अमोलला घेऊन निघून गेली. अगं, पर ती परिस्थिती वेगळी होती रुपाली. असेल ना, त्यावेळी परिस्थिती वेगळी असेल. पण 7 वर्षात भेटणं लांब, साधं फोनवर सुद्धा बोलू दिलं नाही तिने. आणि भाऊजी, अमोलला भेटायला माझा जीव तुटला नसेल का हो? साधा फोटो सुद्धा तिने दाखवला नाही आपल्याला आतापर्यंत त्याचा. म्हणजे हे सगळं मी माझ्या स्वार्थापोटी केलं असं म्हणायचंय ना तुम्हाला? हो, तू स्वार्थी आहेस अपर्णा. तुला ना भाऊजींची काय पडली ना आमची. अगं, तुला जर आमची काही पडली असती ना तर इतक्या वर्ष लांब जाऊन राहिली नसतीस. भाऊजी, हिने आतापर्यंत नेहमीच आपल्याला खोटी आशा दाखवली. अहो, आता तुम्ही तरी शहाणे व्हा आणि आर्या बरोबर नवीन सुरुवात करा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.